नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकास कामांचा धडाका सुरू आहे। मात्र या विकास कामांच्या धडाक्यात ठिकठिकाणी सुरक्षा आणि नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। वेळोवेळी सूचना देऊनही सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तब्बल 77 बड्या कंत्राटदारांना अपात्र ठरविण्यापर्यंतच्या कारवाईच्या नोटिसा महापालिका प्रशासनानं बजावल्यात। यामध्ये आर्थिक दंडासह त्यात कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत टाकण्याची तंबी देखील महापालिकेने दिली। 2 दिवसांपूर्वी महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि विविध विकास कामांची पाहणी केली। या पाहणीत कामांच्या ठिकाणी भीषण वास्तव समोर आलं। अनेक ठिकाणी आवश्यक असलेली बॅरिगेटिंग नाही, रात्रीच्या वेळी प्रकाश न्याय व्यवस्था शून्य, तर उघडे खड्डे आणि चेंबर्स पृथ्वीला निमंत्रण देत असल्याचं दिसून आलं। यावर महापौरांनी महापालिका आयुक्तांनाच खडे बोल सुनावत दोषींवर थेट कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर या थेट पात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या। या नोटिसीनंतर या कंत्राटदारांना जाग येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।